नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. वारीचे महत्त्व आणि फार पूर्वीपासून चालत आलेली वारीची परंपरा का सुरू झाली त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. वारीची परंपरा ही 800 वर्षापेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठल नामाचा गजर करत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपत आहे. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते. पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी असते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा, श्रीमंत गरीब हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. एकादशीच्या दिवशी नित्य नेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी. नित्य नियम म्हणजेच वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी आहे असे म्हटले जाते. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हटले जाते. तर वारकरी धर्मालाच भागवत धर्म असेही म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे ही एकच इच्छा वारकऱ्याची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानण्यात येते. इतकंच नाही तर अनेक शतकांपासून जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधकही सहभागी होतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे ही अत्यंत मनाला शांत करणारी अनुभूती आहे असं म्हटले जाते. जे वारीला जाऊ शकत नाही ते उपवास करून आपल्या विठ्ठलाची भक्ती करतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी एकत्र येते. आषाढी वारीला सुगीचा उपमा दिला जातो. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात. ते घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते आणि ते पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्यास अधिक बळ देते. त्याचप्रमाणे वारीच्या दिवशी वारकरी हा प्रेमाची साठवण करून ठेवतो आणि वर्षभर पुढच्या वारीपर्यंत हे विठ्ठलाचे प्रेम व्यवहारात वापरतो. तर विठ्ठलाच्या भक्तीसाठी आसुसलेला प्रत्येकजण या वारीत सहभागी होतो असंही सांगण्यात येते. तर पायी करण्यात येणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा ही बरीच जुनी असल्याचेही सांगण्यात येते. 13व्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेव महाराजांनी भागवत ह्या धर्माची पताका खांद्यावर घेतली. तसेच सर्व जातीपातींच्या लोकांना आणि समाजाला एकत्रितपणे या वारीच्या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय. वारी ही ज्ञानदेव महाराजांच्याही पूर्वकालीन प्रथा आहे. तर वारकरी हे नाव वारीमुळेच पडले आहे. वारीमधून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा ही सर्व मोठ्या संतांनी जतन केली आहे.
ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे वारी संप्रदाय हा जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला आहे. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच.